नमस्कार. या सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका भन्नाट आणि अतिशय वेगवान प्रवासाला निघणार आहोत. डिजिटल प्लॅटफॉर्म्स म्हणजेच आपले रोजचे ॲप्स पडद्यामागे एकमेकांशी नेमका कसा संवाद साधतात हे आपण आज उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता एक विचार करा, हे ॲप्स प्रत्यक्षात एकमेकांशी कसे बरं बोलत असतील? आपण रोज जे ॲप्स वापरतो ना, त्यांना चालवणारे काही अदृश्य डेटा हायवेज असतात. हे हायवेज नक्की कसे काम करत असतील याची फक्त कल्पना करा. हे सगळं भारीच आहे. तर पहिल्यांदा वळूया वेब कम्युनिकेशनच्या पायाकडे. रेस्ट आणि सोप. डेव्हलपरच्या जगातली ही दोन सर्वात जुनी आणि अत्यंत महत्त्वाची हत्यारं आहेत. आज आपण इंटरनेटवर जे काही पाहतो त्याचा बेस याच दोन तंत्रज्ञानांवर उभा आहे. समजून घेण्यासाठी रेस्ट एपीआयला एखाद्या हॉटेलमधल्या वेटरसारखं समजा. आता वेटर काय करतो? तो आपली ऑर्डर घेतो, किचनमध्ये म्हणजेच सर्व्हरकडे जातो आणि आपण जे मागितलंय तेच अचूकपणे एका स्वच्छ जेसन फॉर्मॅटमध्ये घेऊन येतो. हे अतिशय सोपं आणि स्टेटलेस असतं. स्टेटलेस म्हणजे प्रत्येक विनंती एकदम स्वतंत्र असते. सर्व्हर जुन्या गोष्टी लक्षात ठेवत नाही. म्हणूनच कोणताही गोंधळ न होता एकाच वेळी लाखो ऑर्डर्स म्हणजेच रिक्वेस्ट अगदी सहज हाताळल्या जातात. या रेस्टची खरी गंमत त्याच्या 4 HTTP ऑपरेशन्समध्ये आहे: गेट, पोस्ट, पुट आणि डिलीट. उदाहरणच द्यायचं झालं तर समजा तुम्हाला सोशल मीडियावर एखाद्याचा प्रोफाईल पाहायचा आहे. तिथे फक्त एक गेट रिक्वेस्ट जाते आणि क्षणात त्या व्यक्तीची सगळी माहिती एकदम सुटसुटीत जेसन फॉर्मॅटमध्ये स्क्रीनवर येते. आहे ना सोपं? आता रेस्ट आणि सोपमधला फरक अगदी स्पष्ट सांगायचा तर रेस्ट म्हणजे एखाद्या मित्राला केलेला अनौपचारिक कॅज्युअल फोन कॉल, अगदी लवचिक. पण दुसरीकडे सोप म्हणजे एक अत्यंत कडक आणि औपचारिक व्यावसायिक करार. तिथे नियमांशी अजिबात तडजोड चालत नाही. आणि याच कडक नियमांमुळे आजही बँका आणि मोठ्या आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था सोपवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. कारण जिथे पैशांचा व्यवहार सुरक्षितपणे आणि 100% अचूकच व्हायला हवा असतो, तिथे सोपची इनबिल्ट सिक्युरिटी आणि ट्रान्झॅक्शन सपोर्ट अत्यंत कामी येतो. आता आपण थोडा गिअर बदलूया आणि वळूया GRPCकडे. गुगलचं हे आधुनिक RPC फ्रेमवर्क. आता तंत्रज्ञान कसं विकसित होते ते बघा. आपण सोपच्या त्या जुन्या XML फॉर्मॅटमधनं बाहेर पडून आजच्या आधुनिक ॲप्सना लागणाऱ्या अतिप्रचंड वेगाकडे वेगाने वाटचाल करतोय. थोडक्यात सांगायचं तर GRPC म्हणजे APIच्या दुनियेतली फॉर्म्युला 1 रेस कार. आता सामान्य टेक्स्ट पाठवणं म्हणजे एखाद्याला हाताने पत्र लिहून पाठवण्यासारखं झालंय. पण GRPCचे जे प्रोटोकॉल बफर्स असतात ना, ते HTTP2चा वापर करून बायनरी फॉर्मॅटमध्ये काम करतात. म्हणजे मोठ्या फाईल्स झिप करून त्या अगदी डोळे मिचकवण्याच्या आत पोचवल्या जातात. या GRPCमध्ये संवादाचे 4 मुख्य प्रकार आहेत. आणि तुम्हाला सांगतो, उबर आणि नेटफ्लिक्ससारख्या मोठ्या कंपन्या किंवा हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स जे एवढ्या जलद आणि सुरळीत चालतात ना, त्यामागे हेच अत्यंत शक्तिशाली फ्रेमवर्क आहे. हे त्यांचं एक प्रकारचं छुपं हत्यारच आहे. आणि वेगाबद्दल बोलायचंच झालं तर रेस्टच्या तुलनेत GRPC चक्क 7 ते 10 पट जास्त वेगवान आहे. होय, 7 ते 10 पट. हा वेगाचा फायदा खरोखरच थक्क करणारा आणि जबरदस्त आहे. पुढे जाऊया. अचूक डेटा, GraphQL. हे तंत्रज्ञान फेसबुकने बनवलंय आणि याने बँडविड्थची एक फार मोठी म्हणजे खरोखरच खूप मोठी डोकेदुखी कायमची संपवून टाकली आहे. होतं काय, जुन्या रेस्ट APIsमध्ये डेव्हलपर्सना नेहमी एका समस्येला सामोरं जावं लागायचं. एकतर गरजेपेक्षा खूप जास्त डेटा मिळायचा, ज्याला ओव्हरफेचिंग म्हणतात, किंवा मग एका छोट्याशा गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा API कॉल्स करावे लागायचे, म्हणजे अंडरफेचिंग. हे खूपच त्रासदायक होतं. पण GraphQLने यावर अगदी परिपूर्ण तोडगा काढलाय. तर ह्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की एकच एंडपॉइंट, एकच विनंती आणि अगदी अचूक डेटा. शॉपिफाय आणि गिटहबसारखे प्लॅटफॉर्म्स हेच वापरतात. त्यांना हवे असलेल्या अचूक माहितीसाठी ते फक्त एकच क्वेरी पाठवतात आणि अगदी नेमका डेटा मिळवतात. ह्यामुळे बँडविड्थचा एक थेंबही वाया जात नाही. आता वळूया वेबहुक्सकडे, ज्याला रिव्हर्स API असेही म्हणतात. बघा, प्रत्येक वेळी फक्त डेटा मागून काम भागत नाही. कधीकधी सिस्टीममध्ये काही बदल झाले की त्याची माहिती तातडीने मिळणं गरजेचं असतं, बरोबर? तिथेच या वेबहुक्सची एंट्री होते. वेबहुक्सला तुम्ही एखाद्या पोस्टमॅनसारखं समजू शकता. म्हणजे आपली रिकामी टपालपेटी वारंवार उघडून बघण्यापेक्षा जेव्हा खरोखर पत्र येतं तेव्हा पोस्टमॅन स्वतः येऊन आपल्या दारावरची बेल वाजवतो. अगदी तसंच जुन्या पद्धतीत डेटा वारंवार तपासावा लागायचा, ज्यात खूप वेळ आणि ऊर्जा वाया जायची. पण वेबहुक्सने ही पद्धतच उलटी केली आहे. आता ॲप डेटा शोधत नाही, तर डेटा स्वतः ॲपपर्यंत चालून येतो. यासाठी एका कॉलबॅक URLचा वापर केला जातो.
याचा प्रत्यक्ष वापर बघायचा असेल तर गिटहबवर नवीन कोड आल्यावर जे इन्स्टंट अलर्ट्स मिळतात किंवा स्लॅकमधले बॉट्स जे रिअल टाईम रिप्लाय देतात ते सगळं याच वेबहुक्समुळे शक्य होतं. आधुनिक ऑटोमेशनचा हा एक अत्यंत महत्त्वाचा पण अदृश्य कणा आहे. आता आपण विश्लेषणाची गती अजून थोडी वाढवूया. आपण आलोय वेब सॉकेट्सकडे, म्हणजे अखंड आणि दुतर्फा संवाद. इन्स्टंट मेसेजिंग आणि ऑनलाईन गेमिंगसाठी जो एकदम लाईव्ह आणि सलग संवाद लागतो ना, तो या वेब सॉकेट्समुळेच मिळतो. वेब सॉकेट्स म्हणजे जणू काही आपली एक कायमस्वरूपी फोन लाईनच आहे. जुन्या HTTPमध्ये काय असायचं, क्लायंटलाच प्रत्येक वेळी सुरुवात करावी लागायची. पण वेब सॉकेट्समुळे सर्व्हर स्वतःहून लाईव्ह स्टॉकच्या किमती किंवा चॅट मेसेजेस क्षणाचाही विलंब न लावता थेट पाठवू शकतो. या दोन्ही बाजू केव्हाही आणि थेट एकमेकांशी बोलू शकतात, कोणतीही वाट न बघता. आता हे काम कसं करतं? तर या प्रक्रियेचे 3 मुख्य टप्पे आहेत. पहिल्यांदा ब्राउझर अपग्रेडची विनंती पाठवतो. मग सर्व्हर त्याला होकार देतो, ज्याला आपण हँडशेक म्हणतो, आणि त्यानंतर दोघांमध्ये कायमस्वरूपी चॅनल उघडतं. हे एखाद्या अत्यंत प्रगत आणि सुरक्षित सिक्वेन्ससारखं वाटतं, आणि ते खूपच भारी काम करतं. आणि आता आपण पोहोचलो आहोत आजच्या विश्लेषणातल्या सर्वात प्रगत API फ्रेमवर्ककडे. WebRTC, पीअर टू पीअर संप्रेषण. हे खास करून व्हिडिओ कॉल्स आणि ऑडिओ स्ट्रीमिंगसाठी जड रिअल टाईम डेटासाठी बनवलं गेलं आहे. याची सर्वात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे याला कोणत्याही मध्यवर्ती सर्व्हरची गरजच भासत नाही. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. हे तंत्रज्ञान मधल्या सर्व्हरला पूर्णपणे बाजूला सारून एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर थेट, खाजगी आणि सुरक्षित संवाद साधण्याची सोय देतं. हे खरंच जादुई आहे. पडद्यामागे जे काही गुंतागुंतीचं नेटवर्किंग चालतं ना, ते हे WebRTC अतिशय स्मार्टपणे हाताळतं. इंटरनेटच्या वेगानुसार व्हिडिओची क्वालिटी आपोआप ॲडजस्ट करणं, योग्य ऑडिओ व्हिडिओ फॉर्मॅट निवडणं, हे सगळं काम विनासायास आणि एकदम अखंडपणे होतं. थोडक्यात सांगायचं तर आधुनिक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि रिअल टाईम सहकार्याचा कणा म्हणजे WebRTC. आपल्या रोजच्या आयुष्यावर याचा प्रभाव खरोखरच खूप मोठा आहे. आपण जे झूम आणि गुगल मीट वापरतो ना, कोणत्याही अतिरिक्त सॉफ्टवेअरशिवाय ते थेट ब्राउझरमध्ये चालू शकतं. ते केवळ आणि केवळ याच WebRTCमुळे. या तंत्रज्ञानाने खऱ्या अर्थाने क्रांती घडवली आहे. तर मंडळी, आता शेवटी जाता जाता एक प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे. जर असे मध्यवर्ती सर्व्हरचे अडथळेच नसतील तर भविष्यातल्या वेब तंत्रज्ञानाची झेप किती मोठी असेल? एका उपकरणावरून दुसऱ्या उपकरणावर थेट संवादाची ही ताकद भविष्यात काय काय नवीन चमत्कार घडवेल? याच अमर्याद आणि रोमांचक शक्यतेचा विचार करत आपण आपलं आजचं हे सखोल विश्लेषण इथेच थांबवत आहोत. पुन्हा भेटूया.